तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। आणि माझी सकाळची आवरावर चालू आहे। सकाळी आंघोळ वगैरे झाली की आधी स्वतःच आवरून घ्यायचं, म्हणजे कसं फ्रेश वाटतं। नाही तर वेणी वगैरे घातली नाही आणि आपण स्वतः आवरून घेतलं नाही तर कामं करायला उत्साह येत नाही। सगळ्यात आधी चहा घ्यायचा, ते आपलं स्वतःच आवरायचं आणि मग बाकीची कामं सुरुवात। आज माझी काही जास्त कामं नाही आहेत, कारण स्वयंपाक पण माझा एकटीचाच होता। त्यांना कंपनीत जेवण असतं आणि श्री गेलेला आहे गावाला। मग मी काय माझ्या एकटीसाठी स्वयंपाक करणार नाही, रात्रीचं काय शिल्लक आहे तेच गरम करून खाणार आहे। आणि इथे मी तुम्हाला काय दाखवत आहे तर बटाटे घेतलेले आहेत मी 100ला 3 किलो। कांदे बटाट्यांचे दर थोडे कमी झालेले आहेत। मध्ये मध्ये कांदा आणि बटाटा खूप महाग आहे, तरी सुद्धा अजून लसूण खूपच महाग आहे। लसणाचे दर आणि कांद्याचे दर, बटाट्याचे दर काय कमी झालेले नाहीत, पण बटाटा आणखीन आता वाढणार, कारण आता उन्हाळा चालू होत असल्यामुळे चिप्स वगैरे करायला किंवा सांडग्यासाठी बटाटा लागतो, त्यामुळे बटाट्याचे दर वाढणार। हा एक महिनाभरच बटाटा स्वस्त होणार आहे। आणि सकाळचा जो झाडू मारतो बघा आपण, तो कानाकोपऱ्यातनं झाडू घ्यायचा, कारण सकाळचा पहिला झाडूच आपण कानाकोपऱ्यातनं घ्यायचा। नंतर दिवसभराचे झाडू काय मग आपण वरच्यावर मारली तरी चालतात। सकाळ सकाळी जर अशी पटपट कामं आवरली मैत्रिणींनो तर दिवस सगळा फ्रेश जातो। आणि सकाळी आपल्याला 1 तासात होणारं काम मग नंतरनं 2-3 तास त्याच कामांना लागतो, कारण सकाळचं वातावरणच एवढं फ्रेश असतं आणि आपण रात्रभर झोप झाल्यामुळे आपलं मन सुद्धा फ्रेश असतं, त्यामुळे पटापटा कामं सगळी सकाळी होतात। फ्रीज खालचा असून दे किंवा गॅस कट्टा जो असतो आपला किचन ओटा, त्याच्या खालची जी कपाट असतात त्याच्या खालचं रोजच्या रोज असं झाडू घेऊन आतपर्यंत घालून स्वच्छ लोटून घ्यायचं। ती म्हणच आहे बघा, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणून। त्यामुळे घरच्या स्त्रीचा तर सगळीकडे हात फिरला पाहिजे। आणि झाडू मारत असताना आपण खालून मारतो तसाच आपण भिंतीवरून सुद्धा थोडा थोडा झाडू मारायचा, म्हणजे भिंतीवर जर एखादी वेळेस धूळ बसलेली असते ती सुद्धा निघून जाते। माझं काही स्वयंपाकघर, माझं घर छोटं आहे सोडा, जास्त काय आमचं घर मोठं नाही। खरं जेवढं छोटं घर असून दे किंवा मोठं असून दे, पण ते व्यवस्थित स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं मोठ्या घरापेक्षा छोटं घरच बरं, कारण ते आपल्याला मेंटेन ठेवायला व्यवस्थित जातं। आणि घरात मुलं नसली की अजिबात पसारा होत नाही, खरं गमत सुद्धा नाही। श्री नाही तर मला घरात अजिबात करमत नाही। पण श्री त्याच्या मावशीकडे एवढा रमला आहे, त्याने गेल्यापासून मला एकही फोन केला नाही। मीच त्याला सारखं फोन करत असते, तर फोनवर बोलायला सुद्धा येत नाही, कारण त्याला इथं कसं खेळायला वगैरे मिळत नाही, तिथं त्याला खेळायला मिळतं, दिवसभर खेळायला फिरायला मिळतं, त्यामुळे तो तिकडं रमला आहे। मी आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं भिंतीवरून झाडू मारून घ्यायचा, म्हणजे कसं होतं तर आपली सगळी स्वच्छता होते। इतर वेळी नुसताच भिंतीवरून झाडू मारायला आपल्याला वेळ मिळत नाही, त्यामुळे असं लोटता इकडं तिकडं लक्ष द्यायचं, कुठं जाळी जळमाट झाले आहेत का बघायचं आणि झाडून काढायचं। आज काही कपडे पण जास्त नाही आहेत, फक्त ह्यांचं कामावरचा एक ड्रेस आहे आणि माझी कपडे आणि दोघांचीच कपडे आहेत। थोडीशी कपडे धुवायला पण म्हणजे असं चांगलं वाटत नाही, जास्त कपडे असले की धुवायला पण हौस येते आणि स्वतःसाठी एकटीसाठी जेवण सुद्धा करायला नको वाटतं। तुम्ही बघू शकता घर किती क्लीन झालेलं आहे। आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की ज्या खोलीत आपण आहोत त्या खोलीतल्याच फक्त लाईटा चालू ठेवायच्या, नाहीतर आपण असतो एका खोलीत आणि लाईटा सगळ्याच खोलीतल्या चालू असतात, टीव्ही चालू असते आणि आपण असतो बाहेर। असं करायचं नाही, त्यामुळे काय होतं तर लाईट बिल पण जास्त येतं। किरकोळ गोष्टीत सुद्धा मैत्रिणींनो आपण 50-100 रुपये वाचवलो तर तेवढी सुद्धा आपली बचत होते। 50-100 रुपये जरी वाचवलं तर तुमचं 2-3 दिवसाचं दूध तरी त्यामध्ये बाहेर पडतं। आणि आपण शेवटी सर्वसामान्य माणसं म्हणल्यावर थोडी बचत केली तरी आपल्याला खूप होते, त्यामुळे थोडं तर आपण जेवढं आपल्या हातनं होईल तेवढी थोडी बचत आपण केली पाहिजे। कपडे धुण्यासाठी पण भरपूर जण मशीन वापरतात, पण मला मशीनची कपडे धुतलेले अजिबात आवडत नाहीत। मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, ती कपडे व्यवस्थित निघत नाहीत। आणि अशी कामावरची कपडे असतात ती तर अजिबात निघत नाहीत। आणि आपण जसं बसून हाताने धुतो तशी कपडे निघतच नाहीत।
ज्या लोकांची कपडे अजिबात घाण होत नाहीत त्यांची मशीनमध्ये कपडे धुतली तर चालतात, पण आपल्यासारख्यांची कपडे मशीनमध्ये अजिबात व्यवस्थित निघत नाहीत. आमच्या तर आता याने MIDCला असल्यामुळे पूर्ण कपडे अशी काळी होतात. आता मी तुम्हाला पाणी दाखवते त्याचं कसं काळं असं पूर्ण डांबरावाने पाणी निघते बघा. पूर्ण अशी काळी होतात. त्या फरशासुद्धा आजूबाजूच्या काळ्या होतात. मग अशी कपडे चालतील का मशीनमध्ये घालून? अजिबात चालणार नाहीत. आणि आपण हाताने कसं व्यवस्थित चोळून कुठं डाग आहे काय आहे ब्रश लावून व्यवस्थित धुतो. मला तर सगळ्यात मस्त असं अशी कपडे धुतलेली आवडतात. आणि भांडीसुद्धा मी बेसिनवर घासते, खरं भांडी मला बेसिनवर घासलेली सुद्धा आवडत नाहीत. आपण जर अशी खाली बसून बाहेर अंगणात भांडी घासली की किती छान निघतात. पाहिजे तशी आपल्याला घासता येतात. बेसिनवर काय भांडी आपल्याला घासता येत नाहीत. बनेल पण मी तुम्हाला त्यांचं दाखवत आहे. किती काळं मिट्ट असं झालेलं आहे. मी त्याला आता साबण लावून थोडा वेळ ठेवून देते म्हणजे ते चांगलं भिजतं. निरम्यात घातलेले आहेत मी कपडे, खरं तरी पण अशी जी घाण कपडे असतात त्यांना थोडं साबण लावून ठेवायचं म्हणजे खूप चांगले निघतात. आणि जास्तच जर घाण झालेली कपडे असली तर काय करायचं, जो आपला आंघोळीचा साबण असतो बघा तो लावायचा. त्याने सुद्धा खूप चांगले कपडे आंघोळीच्या साबणाने पण निघतात. आणि मी काल तुम्हाला सांगितलेलं बघा व्हिडिओमध्ये की तो काळा साबण असतो भांडी घासायला जर्मनच्या भांड्यासनी, तो सुद्धा लावून तुम्ही जर कपडे धुतला तर त्याने सुद्धा कपडे एकच नंबर निघतात. कारण तो साबण असतो तो रेट्याचा साबण असतो. त्याने आधीची लोक बघा रेट्याने कपडे धुत होती तर किती स्वच्छ निघत होती. तर त्या साबणाने सुद्धा तुम्ही पांढरे कपडे धुतला तर खूप चांगले, किती पण मळलेले कपडे असून ते एकदम अशी पांढरे शुभ्र कपडे निघली जातात. आमच्या त्यांच्या कामावरचे कपडे मी काय करते तर सगळ्यात शेवटीच धुते. थोडा वेळ भिजत ठेवते आणि सगळ्यात शेवटी धुते. कारण त्यांची कपडे धुतले की सगळं पूर्ण बाथरूम काळं होतं. पूर्ण बाथरूममधलं सगळं काळं काळं असं होतं. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी त्यांची कामावरचे कपडे धुते. सारखं काही ते कपडे आणत नाहीत, 8 दिवसातनं एकदाच आणतात. पण कपडे खूप घाण असतात. कसं फॉन्ड्रीत कामाला असल्यामुळे ते कामच असं असतं की त्याने पूर्ण अंग काळं, कपडे काळी, हातपाय सुद्धा काळे काळे मिट्ट असे होतात. ते कामावर आल्यावर तर त्यांचा चेहरा बघायला पाहिजे तुम्ही, पूर्ण असा काळा होतो. तरी सुद्धा ते काय करतात तर येताना हातपाय वगैरे धुवून येतात. पण एवढे कुठे स्वच्छ निघत नाही कंपनीमध्ये. साबण वगैरे लावून घरात आल्यावर मग धुतात. मला तर आज म्हणजे काम असं काय केल्यावानी वाटणार, कारण देवपूजा नाही, त्यात स्त्री पण नाही, दोघांचीच कपडे, स्वयंपाक तर एकटीचाच. त्यामुळे मला कसं तर चुकल्यावानी होत होतं आज की बाबा आपल्याला काही काम आहे का नाही आज, असं म्हणजे कसं तरच वाटत होतं. घरात अजिबात जीव पण गमना. स्त्री असला की कसं सारखं काय तर मम्मी हे बघ, मम्मी ते बघ, असं कर तसं कर, काही नाही काय तर चालू असतं त्याचं. आणि आता माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि आता मी चहा बटर खात आहे. कारण की आता एनर्जी संपलेली आहे. सगळ्यांनी चहा प्यायला यायचं आहे. कोण कोण असं बुडवून चहा बटर खातं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण बटर बघून लहानपणाची आठवण झाली असणार आहे. पण आमच्यात शक्यतो आम्ही जास्त करून असं बटरच आणतो. 1 रुपयाला 1 बटर आहे तो. हाय, शुभ सकाळ सर्व ताईंना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजलेले आहेत 9:30. धुणं वगैरे झालेलं आहे. देवपूजा काय आज नाही आहे. आणि श्री काय गेलाय तुम्हाला माहितीच आहे गावाला. तर भांडी तेवढी चार पडले ती घासते, गॅस कट्टा धुते आणि दुकानात जाणार आहे. आणि मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी मंथली बजेट आपलं कसं काढायचं, त्याचं नियोजन कसं करायचं किंवा बचत किती करायची आणि खर्च किती करायचं, सगळं सेविंगमध्ये तुम्ही काय काय करू शकता सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे. नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. पोटात जरा भर पडल्यानंतर मग मी आलेली आहे भांड्याचा राडा धुवायला. भांड्याचा राडा बघू शकता तुम्ही, ढीग पडलेला आहे. कारण रात्री थोडासा कंटाळा केला त्यामुळे सकाळी मग ढीग पडला. आधी खरकाट सगळं काढून घेते, कारण खरकट काढून घेतल्याशिवाय आपण भांडी घासायला अजिबात सुरुवातच करायची नाही. खूप घाणेरडं काम होतं ते. त्यामुळे आधी सगळं खरकाट काढून घ्यायचं आणि मगच आपल्याला भांडी घासायला श्री गणेशा चालू करायचा. एवढी भांडी असतात मैत्रिणींनो, घासायला गेलं तर एक 15 ते 20 मिनिटात होतात. पण बघूनच एवढं आपल्याला नको वाटते, कवा घासायची असं वाटतं. पण घासायला गेलं तर लगेच होतात. काल मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा, कमी वेळात भांडी पटणं कशी घासायची.
अशाच पद्धतीने आता खरकट सगळं मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे त्या. आता ते नंतर मी टाकणार आहे. बघा डबल काम लागलं बघा मला, ते भांडच पडलं परत बेसिनमध्ये आणि परत ते काढावं लागलं. असं उरकावं पटणं म्हटलं तर त्याच्यातच काही तर तिसरं काम लागतं. तरी सुद्धा मैत्रिणींनो, एक माणूस असून दे, 2 माणूस असून दे आणि 3 माणूस असून दे, पण व्हायचा तो वेळ होतोच. तरी पण मला सगळं आवरायला 11 वाजले. शेवटी दुकानात जायला मला म्हणजे 11:30 पावणे 12 वाजलेच, कारण मी चालत गेलेले होते. आणि इतर वेळी पण स्त्रिया असल्यावर पण मला तोच टायमिंग येतो, पण मला तेच बरं वाटतं. घरात माणसं असली की आपल्याला काम करायला पण उत्साह येतो. भांडी घासत असताना मैत्रिणींनो, तांब्याचे जे काट वगैरे असतात बघा वरचे, ते घासत जावा. मी दाखवत आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला, ते घासत जावा. पातेल्यांचे सुद्धा आपण जे पातेली घासतो त्याचे पण काट असतात, ते घासायचे नाही. त्याच्या एकेकांची भांडीवर तर काटामध्ये त्याने एवढं काळं डांबरावाने बसलेला थर असतो, तो काढतच नाही, तिथं चोताच फिरवत नाहीत. पण काय उपयोग, मग तुम्ही घासायचं म्हणून घासताय का भांडी? अजिबात तसं करून उपयोग नाही. केलं तर कोणतंही काम व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जाळीमध्ये डब मारताना तुम्ही बघू शकता, आधी मध्ये एक प्लेट घालायची आणि त्यानंतर साईडनं अशी मोठमोठी ताटं प्लेटा लावून घ्यायच्या, जेणेकरून काय होतं तर आपण लहान लहान जे भांडी मांडतो ती पडत नाहीत मग त्यामधून, आणि पाणी व्यवस्थित नितळलं जातं. आता बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने डब मारत आहे. अशा पद्धतीने भांडी सगळी आपण डब मारायची, म्हणजे पाणी एकदा नितळलं की मग आपल्याला भांडी मांडायला बरी पडतात. आणि वल्ली भांडी अजिबात डब मारायची नाहीत. जर तुम्ही वल्ली भांडी डब मारला तर मग झुरळ ते आपल्या कपाटामध्ये जास्त होतात. आणि आता सगळ्यात शेवटी राहिलेलं काम म्हणजे गॅस कट्टा धुवून घेणार. आता सगळं व्यवस्थित करून गेले तर मग मला संध्याकाळी कसं होतं, आलेल्या स्वयंपाकाला बरं पडतं, कारण मी येणार आता संध्याकाळी 7-7:30ला. गॅस कट्टा धुत असताना मैत्रिणींनो, रोजच धुवावा असा काय नाही. तुम्ही 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा धुतला तरी चालतं. रोज जर तुम्ही कापड जरी म्हणजे वल्ल कापडाने जरी पुसून काढला तरी पण चालतं. पण पुसावं रोजच्या रोज, वरच्या फरशा वगैरे सगळं पुसावं, कारण की आपण जी फोडणी वगैरे मारतो त्याचं सगळं उडलेलं असतं फरशांवर आणि ते चांगलं वाटत नाही. आणि तेलकट परत असं जे आपलं भाजीचे वगैरे डाग त्याच्यावर तसेच राहिलेले असतात. आणि तेलकट वासामुळे काय होतं तर झुरळ मुंग्या होतात, मग तो आणि आपल्याला डबल त्रास होतो. किंवा साखर धान्य वगैरे आपलं असतं ह्याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये, मग त्यात मुंग्या होतात, झुरळ होतात, मग ते अजिबात चांगलं वाटत नाही. आणि इथं बघा माझी बांगडी फुटून मला लागलेलं आहे. गडबड तुम्ही करून काय कामं आवरायला गेलं की त्यात तुम्हाला तिसरंच काहीतरी काम लागतं. गॅस कट्टा धुत असताना सगळा काना आणि कोपरा असं ब्रशनं किंवा आपला जो ताराचा चोथा असतो किंवा हिरवा चोथा असतो त्याने पूर्ण फरशा, परत खालची जी आपली ग्रेनाइटची फरशी असते ती सगळी क्लीन करायची. कारण जे आपलं काही पण असं उतू गेलेलं असतं, दूध असून दे किंवा चहा असून दे, भाजी असून दे, भाताची पेज पण उतू जाते बघा, कोण कोण पातेल्यात भात शिजवतं त्यांच्या. तर अशा सगळ्या फरशा वगैरे कनी जे जे आपण वापरतो स्वयंपाक करण्यासाठी, मग तो लाईटर असून दे किंवा जी सांडशी असते ती सगळं स्वच्छ व्यवस्थित धुवून, जे आपण कापड सुद्धा वापरतो गॅस पुसण्यासाठी किंवा आपण चपाती करताना भाकरी करताना जे कापड आपण अंतरलेलं असतं ते सुद्धा लक्षालगी धुवून ठेवायचं. नाही ते तसंच ठेवायचं नाही, मग त्याच्याने घाण सगळ्या गॅस कट्ट्यावर पसरली जाते किंवा खाली फरशीवर सुद्धा पसरली जाते आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही. बघू शकता तुम्ही, माझा ग्रेनाइटचा गॅस कट्टा असल्यामुळे तो व्यवस्थित लक्षालगीच निघतो. पण ठेवला आपण मेंटेन तर किचन आपलं चांगलं राहतं. नाहीतर मग तुम्ही असून दे किंवा कंटाळा केला तर मग ते मेंटेन राहत नाही. आणि एकदा जर माझ्या तर कसं आहे बघा, किचनच्या ज्या फरशा आहेत त्या पांढऱ्या आहेत, त्या जर एकदा इटल्या तर मग अजिबात चांगलं वाटत नाही. बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, वायपरनं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी अजिबात ठेवायचं नाही गॅस कट्ट्यावर. वाटल्यास तुम्ही एखादं कोरडं कापड घेऊन पुसून काढला तरी पण चालतं वायपर नसला तर. आणि आपण गॅस शेगडीवरची जे स्टँड असतात ते पण लक्षालगीच आपण घासून घ्यायचे आहेत. हातासरशी ते पण घासून घ्यायचे. आणि कापड पण बघू शकता तुम्ही, जे पुसायला घेतलेलं मी कापड होतं ते सुद्धा आपण लक्षालगीच धुवून घ्यायचं आहे.
बेसिनसुद्धा आपण धुवून घ्यायचा आहे, बेसिनचा नळ धुवून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपण जी भांडी वापरलेली आता गॅस धुण्यासाठी ती पण भांडी लगेच धुवून घ्यायची आहेत हातासरशी. आणि चावीसुद्धा जी आहे बेसिनची तिच्यावर पण एक हलका हात आपण मारून घ्यायचा आहे. एक जण सगळं करतात आणि बेसिनची चावीच धुत नाही. ती चावी बघितली तर असं तिची अवस्था बघण्यासारखी झालेली असते. आणि वायपरमुळे पूर्ण पाणी निघतं बघा, त्यामुळे वायपरचा वापर आपण करायचा. आणि वायपर पण लगेच आपण घासून ठेवायचा, नाहीतर वायपर मग काळा डांबरावानी तो झालेला असतो, तो अजिबात चांगला वाटत नाही. आणि जळबट असं त्याला खाली थरस असतो, त्यामुळे लगेच तो पण धुवायचा. आणि वर मी एक मोळाच मारून ठेवलेला आहे त्याला, आणि तिथं मी अडकून ठेवते. आणि ही जाळी 1 नंबर आहे बघा मैत्रिणींनो. बेसिनच्या आतमध्ये जरा सुद्धा अजिबात म्हणजे असं खरकटत जात नाही आणि वास सुद्धा अजिबात येत नाही, त्यामुळे जाळी 1च नंबर आहे. मी सांगते 100% सगळ्या मैत्रिणीने अशी जाळी आपल्या बेसिनला प्रत्येकीने बसवावी, जेणेकरून आपल्या बेसिनमध्ये झुरळ वगैरे काही होणार नाहीत. नाही तर त्या नळीत जर तुमच्या खरकट बारीक सारीक जाऊन चहा पावडर वगैरे आपली त्या नळीत जाऊन बसते आणि खूप असा घाण वास मारतो, तो वास अजिबात येणार नाही.